मंडळी, उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आज ठाण्यात हजेरी लावली होती. पुढे ते आनंद आश्रम इथेही भेट देणार होते, पण काही कारणास्तव ते तिथे गेले नाही. याबद्दलच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले की ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील, पण आज तो फक्त बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या स्वरूपात आहे. आजच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला फार कमी कार्यकर्ते उपस्थित होते, याचं दुःख वाटतंय. आम्ही उद्धव ठाकरेंना दर्शन घ्यायला कधीच विरोध केला नसता, पण गेले 10-15 वर्ष कोणालाच दिघे साहेबांची आठवण का झाली नाही? याच दिघे साहेबांचे पंख छाटण्याचं काम झालं जेव्हा ते पक्षाचं काम जीव ओतून करत होते. त्याच दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांचंही पंख छाटण्याचं काम झालेलं आहे आणि हे सगळं ठाणेकरांना माहीत आहे. ठाणेकर अजूनही हे विसरलेले नाहीयेत. आता मंडळी, खरंच नरेश म्हस्के यांच्या म्हणण्यानुसार आनंद दिघे यांचं त्यांच्या कारकिर्दीत शिवसेनेकडून पंख छाटण्याचं काम झालं होतं का? ते सगळंच आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, आनंद दिघे यांचे शिवसेनेत पंख छाटण्याचं काम झालं होतं का या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी आपण धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यकर्तृत्वावर जरा बारकाईने नजर टाकूयात. तेव्हाच आपल्याला या प्रश्नाचं नीट उत्तर मिळेल. तर बघा, आनंद चिंतामणी दिघे हे दिघे साहेबांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1952 सालचा. ठाण्यातील टेंबी नाका परिसरात दिघे साहेबांचा जन्म झाला आणि याच भागात दिघे साहेब लहानाचे मोठे झाले. तेव्हा त्या भागात बाळासाहेब ठाकरेंच्या सभा व्हायच्या. तरुण वयात दिघे साहेब बाळासाहेबांच्या सभांना नेहमी जायचे. तेव्हाच त्यांना बाळासाहेबांच्या वक्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची भुरळ पडली होती. तिथूनच ते बाळासाहेबांकडे आकर्षित व्हायला लागले होते आणि याचमुळे त्यांनी अगदी कमी वयात शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता आणि तिथूनच आनंद दिघे हे शिवसेनेचे एक निष्ठावंत कार्यकर्ते बनले. ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात शिवसेनेला आनंद दिघे यांच्या रूपानं एक पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता मिळाला. बाळासाहेब आनंद दिघेंच्या कार्यावर खूप खुश होते. पुढे दिघे साहेबांची मेहनत बघून त्यांनीच आनंद दिघेंच्या खांद्यावर ठाणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. 70च्या दशकात सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून दिघे साहेबांनी काम करायला सुरुवात केली. अनेक नडलेल्या गोरगरीब माणसांची त्यांनी कामं केली. अनेक स्त्रियांचे ते भाऊ झाले. लोक त्यांना आदर द्यायला लागले. गुंड लोक तर त्यांना प्रचंड घाबरू लागले होते. इतका त्यांचा त्या काळी ठाण्यात धाक होता. अगदी काही मदत लागली तर पोलीस स्टेशनच्या आधी लोक टेंबी नाक्यावर असणाऱ्या दिघे साहेबांनाच आधी भेटायचे. पुढे शिवसेनेच्या कामात ते भरपूर मग्न झाले. सेनेलाच पूर्ण वेळ देता यावं म्हणून त्यांनी चक्क लग्न सुद्धा केलं नाही. इतकी त्यांची सेनेप्रती निष्ठा होती. त्यांच्या घरी आई, भाऊ आणि बहीण होते. मात्र सेनेचे जिल्हाध्यक्ष झाल्यावर ते एकदाही घरी गेले नाहीत. त्यांचं जिथं कार्यालय होतं तिथंच ते राहायचे. तिथं झोपायचे. तिथले कामगार आणि कार्यकर्तेच त्यांच्यासाठी जेवण आणायचे. दिघे साहेबांनी टेंबी नाका परिसरातच आनंद आश्रम स्थापन केला होता. त्या आश्रमातच रोज सकाळी लोक दरबार भरत असे. परिसरातील नागरिक दिघे साहेबांना आपल्या समस्या सांगायचे. तेव्हा बघतो, करतो, सांगतो असं न करता थोडी सुद्धा वेळ न दवडता त्या समस्या तातडीनं सोडवण्यास त्यांनी सुरुवात केली होती. समस्या असलेले लोक सकाळी 6 वाजल्यापासून आनंद आश्रमात जमायचे. ते लोकांच्या तक्रारी ऐकून लोकांना मदत करायचे. या दरबारामुळे प्रशासनातील सर्वच लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. दिघे साहेबांचं धार्मिक दृष्ट्याही अत्यंत कठोर धोरण असायचं. टेंबी नाका इथं नवरात्रोत्सव सुरू करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनीच पहिला दहीहंडी उत्सव सुरू केला होता. या सर्व धार्मिक उपक्रमांमुळे दिघे साहेब ठाण्याचे धर्मवीर झाले होते. सगळीकडे त्यांची चर्चा आणि कौतुक होऊ लागलं होतं. पुढे जाऊन त्यांनी स्वयंसेवकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या होत्या. त्यामुळे ते तिथल्या लोकांच्या हृदयावर राज्य करू लागले होते. दिघे साहेबांच्या लोकप्रियतेबाबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात की आनंद दिघे यांची लोकप्रियता त्या काही दिवसेंदिवस वाढत होती. त्यांच्या लोकप्रियतेच्या बातम्या मातोश्रीपर्यंतही पोहोचत होत्या. दिघे यांनी शिवसेनेत स्वतंत्र पंथ सुरू केला होता. तिथे राजा आणि प्रजा हे धोरण होतं. त्यावेळी ठाण्यात अशी चर्चा होती की बाळासाहेबांना त्यांच्या लोकप्रियतेची चिंता आहे. अगदी त्यावेळी बाळासाहेब म्हणाले सुद्धा होते की आनंदच्या पक्षपातीपणाबद्दल प्रश्नच उद्भवत नाही. आनंदच्या हिंदू धर्माप्रती असलेल्या निष्ठेबद्दल सुद्धा शंका नाही, पण आनंदच्या पद्धतीने कारभार हाताळत आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.
पण तेव्हा आनंद दिघे म्हणाले होते की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनेच मी काम करतो. फ्रंटलाईन मॅगझिनच्या एका रिपोर्टने तर जर दिघे साहेब कोणत्याही पदासाठी इच्छुक नसते तर ते ठाण्याचे बाळ ठाकरे बनू शकले असते असं म्हणलंय. पुढे 1989च्या ठाणे महापौर निवडणुकीमुळे आनंद दिघे हे कमालीचे चर्चेत आले होते. तेव्हा शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांना हार पत्करावी लागली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी आपल्याच पक्षाची गद्दारी करून विरोधी उमेदवाराला मतदान केल्याच्या चर्चा होत्या आणि त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. एका महिन्यानंतर दिवसाढवळ्या मग या खोपकरांची हत्या करण्यात आली होती. आनंद दिघे यांना या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आणि टाडा कायदा 1987 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली, पण पुढे हे प्रकरण त्यांच्या मृत्यूपर्यंत चालूच राहिलं. 24 ऑगस्ट 2001 रोजी सकाळी गणेश उत्सवानिमित्त दिघे हे मजुरांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी जात होते. तो दिवस तर दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी बेहद त्रासदायक होता, कारण त्याच दिवशी त्यांच्या कारचा अचानक अपघात झाला होता. अपघातात त्यांचा पाय मोडला होता आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना ठाण्यातील सिंघानिया रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. तिथं 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यावेळेस सायंकाळी त्यांची प्रकृती ढासळू लागली. यातच संध्याकाळी 7:15 वाजता त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. लगेच 10 मिनिटांनी त्यांना मोठ्या आकाराचा पुन्हा एक दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात रात्री 10:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचं वय अवघं 50 वर्ष होतं. आनंद दिघे यांचा मृत्यू झाला असं म्हणण्याची हिंमत तेव्हा कोणीही दाखवली नाही. अखेर उद्धव ठाकरे यांनीच आनंद दिघे यांचं निधन झालं अशी जाहीर घोषणा केली. दिघे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, त्यांच्या पायाला दुखापत होती, मग त्यांना हृदयविकाराचा झटका कसा आला याबद्दल तेव्हा लोकांच्यात संशयास्पद वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी कार्यकर्ते एकाच वेळी दुःखात आणि तीव्र रागात होते. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मग रुग्णालयाबाहेरील सुमारे 1,500 चाहत्यांनी संपूर्ण रुग्णालयच पेटवून दिलं. ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्थ मोठं व्हायला लागलं होतं म्हणून त्यांना संपवण्यात आलं अशी ही चर्चा त्यावेळी रंगली होती. पण दोघांच्या वयातील अंतर आणि आनंद दिघे यांचं ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित असलेलं कार्य यामुळे ही शक्यता राजकीय विश्लेषक आज फेटाळून लावतात. पण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यात सारं काही अलबेल नव्हतं असंही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात. अकोलकरांनी जय महाराष्ट्र या त्यांच्या पुस्तकात बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या नात्याबद्दल अधिक विस्तारानं लिहिलंय. ते सांगतात की आधी ठाकरे आणि आनंद दिघे यांचे संबंध चांगले होते. ठाणे आणि परिसर ठाकरेंनी दिघेंना एक प्रकारे आंदणच दिला होता. या भागात दिघेंचा शब्द अंतिम मानला जायचा. पण काही काळात बाळासाहेबांना असं वाटलं असावं की हे आपल्यापेक्षाही मोठे होतात की काय, कारण कोणत्याही राजकीय नेत्याला स्वतःपेक्षा दुसऱ्या नेत्याची प्रतिमा मोठी झालेली आवडत नाही आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला असावा. 2019 मध्ये सुद्धा नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी शिवसेना पक्षावर थेट आरोप केला होता की शिवसेनेनेच आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला होता म्हणून. पण हे सांगताना त्यांच्याकडे कोणतेही सबळ पुरावे नव्हते. त्यामुळे हे केवळ शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेले उद्गार आहेत असा शिवसैनिकांनी निलेश राणेंवर प्रतिआरोप केला होता. मंडळी, हे झालं आरोप आणि प्रतिआरोपांबद्दल. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब हे राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खरं तर एक आदर्श होते. त्यांचा जीवनपट उलगडणारा धर्मवीर हा सिनेमा गेल्याच वर्षी येऊन गेला. खरं तर आनंद दिघे यांच्यासारखा सामाजिक भान जपणारा नेता आणि संवेदनशील व्यक्ती पुन्हा होणे नाही हेच खरं आहे. पण असं असलं तरी अनेक लोकांच्या मनात त्यांच्या लाडक्या दिघे साहेबांबद्दलचं हे मृत्यूचं कोडं दर साल मनात डोकावतं आणि त्यांच्या गुडमृत्यूचं हे संशयाचं वलय प्रत्येकालाच दरसाल त्रास देतं. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अजून असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.